धूमधडाका या चित्रपटातील अशोक सराफ यांच्या प्रियतमा म्हणजे सीमा वाकडे या तुम्हाला चांगल्याच आठवत असतील. सीमा हे पात्र त्या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राणे यांनी साकारलं होतं. या चित्रपटामुळे ऐश्वर्या यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आणि त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. या चित्रपटासोबतच त्यांनी भटक भवानी, माणुसकी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या राणे अनेक आर्थिक समस्यांना तोंड देत आहेत. त्यांनी मराठीसोबतच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केलं होतं. नमक हलाल, शराबी यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील त्या झळकल्या होत्या. अमिताभ बच्चन, परवीन भाभी यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं. पण मर्द या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे त्यांचं आयुष्यच बदललं. या चित्रपटात अमृता सिंगच्या बॉडी डबलचं ते काम करत होत्या. त्यावेळी त्या घोड्यावरून फेकल्या गेल्या. खरं तर त्यावेळी त्यांना जास्त काही त्रास झाला नाही, पण 6 महिन्यानंतर त्यांचा कमरेखालचा भाग लुळा पडला. त्यावेळी काय करायचं त्यांना कळलंच नाही. डॉक्टरांनी सांगितलेली ट्रीटमेंट प्रचंड महाग होती आणि त्यासाठी त्यांनी त्यांचं घर, दागिने एवढंच नव्हे तर त्यांचे सेव्हिंग देखील संपवलं. घरी काहीही न सांगता त्या ट्रीटमेंटसाठी त्या दुबईला जात असत. पण सगळं करूनसुद्धा काही दिवसात त्यांच्या सर्व हालचाली बंद झाल्या आणि या सगळ्यामुळे त्या अभिनयापासून दूर झाल्या. त्या काम करत नसल्याने त्यांना आर्थिक चणचण जाणवते. आता त्यांनी मंत्रालय परिसरात वस्तू विक्रीसाठी स्टॉल उभारायचा ठरवला आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे त्यांनी एक मागणी केली आहे आणि या मागणीवर महापौर रितू तावडे यांनी दखल घेतली आहे. त्यांनी ए-वॉर्डला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले आहे. निराधार महिला कोट्यातून स्टॉल मंजूर करण्यात यावा अशी शिफारस त्यांनी केली आहे. मात्र स्टॉल वाटपासाठी स्वतंत्र धोरण नसल्याने प्रस्ताव अडकण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. लॉकडाऊनच्या वेळी तर मंत्रालयात त्यांचे जाण्याचे जे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यामुळे लोकांना प्रचंड चीड आली होती. कारण त्यांना चालता येत नसले तरीही त्यांना पेन्शन घेण्यासाठी वारंवार मंत्रालयात जावे लागत होते. एवढंच नव्हे तर त्यांना सी ग्रेडची पेन्शन मिळत होती. मी दिग्गज कलाकारांसोबत काम केलं असतानाही मला सी ग्रेडची पेन्शन का मिळते असा प्रश्न त्यांनी त्यावेळी मांडला होता. त्यानंतर त्यांना ए ग्रेडची पेन्शन देण्यात आली होती. एवढंच नव्हे तर लॉकडाऊनच्या वेळी तर त्यांची अतिशय बिकट परिस्थिती झाली होती.